नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये। स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल। तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील। तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात। एकदा अवश्य भेट द्या। त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला। आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव। तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध। सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर। संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27। 32,000 रुपये किमतीच्या गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगारास अटक। श्रीरामपूर शहर पोलिसांची कामगिरी। श्रीरामपूर तालुका प्रतिनिधी शोएब शहा। दिनांक 16/9/2024 रोजी रात्री 22:40 वाजता पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की श्रीरामपूर ते संगमनेर जाणाऱ्या रोडवरील जय भोले हॉटेलच्या बाजूला पृथ्वी ढाब्यासमोर एक भगव्या रंगाचा स्पोर्ट टी-शर्ट व बरमोडा पॅन्ट घातलेला एक इसम कमरेला गावठी कट्टा लावून बसलेला आहे। तुम्ही आता गेल्यास तो मिळून येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाली असून तुम्ही सदर ठिकाणी जाऊन बातमीप्रमाणे खात्री करून त्याच्यावर कारवाई करा असा तोंडी आदेश दिल्याने पोलीस पथक लागलीच 2 लायक पंचांसह सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता एक भगव्या रंगाचा स्पोर्ट टी-शर्ट व बरमोडा पॅन्ट घातलेला एक इसम बसलेला आढळून आल्याने त्याच्यावर ठीक 23:10 वाजण्याच्या सुमारास छापा टाकून त्यास जागीच पकडून त्याला त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव महेश रामकरण विश्वकर्मा, वय 36 वर्ष, राहणार स्वामी समर्थ कॉलनी, सूतगिरणी रोड, श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर असे असल्याचे सांगितले। त्यास पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांनी पोलीस व पंचाची ओळख सांगून त्याचे अंगझडतीचा उद्देश सांगून त्याला उभे करून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी कट्टा खोचलेला आढळून आला। त्याचे वर्णन खालीलप्रमाणे 32,000 रुपये किमतीचा एक गावठी कट्टा, सिल्वर पांढऱ्या रंगाचा, काळ्या प्लास्टिक हँड ग्रिपवर स्टार कोरलेला असलेला मॅगझिनसह जुवा किंमत 32,000 रुपये किमतीचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे। सदर आरोपीला वरील नमूद गावठी गट्ट्यासह ताब्यात घेऊन त्याच्यावर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर 899/2024 भारतीय हत्यार कायदा कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करून नमूद गुन्ह्यात त्यास तात्काळ अटक करण्यात आली आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओलासाहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे साहेब, तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर डॉ. बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, परी पोसई, दीपक मेढे, पो नाईक, रघुवीर कारखेले, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, पोलीस कॉन्स्टेबल रमीज राजा अनार, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी खरात, पोलीस कॉन्स्टेबल अजित पटारे, पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर तारडे, पोलीस कॉन्स्टेबल अजिना तांदळे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पोळ, महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरक, तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस नाईक संतोष दोकर, पोलीस नाईक सचिन धनाड, पोलीस नाईक वेताळ यांनी केली असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांची सही मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके हे करीत आहेत। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।